हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा. अभंग 3224. एक म्हणती आम्ही देवची पै झालो, ऐसे नका बोलो पडाल पतनी. एक म्हणती आम्ही देवाची पै रूपे, तुमची या बापे न जन्मे चुक जन्म. देवे उचलली स्वमुखे मेदिनी, तुमचे निगोनी नुचलवे. देवे मारियले दैत्य दानव मोठे, तुमचे नीन तुटे तृण मात्र. राया विठोबांचे पद जो अभिलाषी, पातकाची राशी तुका म्हणे. 3224. लबाड शब्दज्ञानी आम्हीच देव झालो असे म्हणतात. मी म्हणतो अहो जन हो, असे बोलू नका. अशा खोटे बोलण्यामुळे नरकात जाल. कित्येकदा दांभिक आम्ही देवाचे अवतार आहोत असे म्हणतात, पण लक्षात असू द्या की तुमच्या बापालाही जन्ममरण चुकणार नाही. देवाने वराह अवतार घेऊन दाढेवर पृथ्वी उचलून तिचे रक्षण केले. तुम्हाला साधे धान्याचे भरलेले पोते उचलता येत नाही. देवाने आपल्या दशावतारात कित्येक असुर मारले, तुम्हाला साधे गवत उपटता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जे पांडुरंगाच्या उच्च पदाची देवत्वाची बरोबरी करण्याची अभिलाषा बाळगतात ते पापाची केवळ रास आहे. 3225. काय आम्ही केले ऐसे, नुद्धरी जैसे सांगावे. हरण कोले वैकुंठासी, कोणत्यासी अधिकार. गजानाड्या सरोवरी, नाही हरी विचारले. तुका म्हणे गणिका नष्ट, माझे कष्ट त्याहुनी. 3225. आमचा उद्धार होणार नाही असे आम्ही काय केले ते तरी आम्हाला सांगावे. देवा, हरिण कोल्हे अशा पशूंना सुद्धा तुम्ही वैकुंठाला नेले. त्यांचा असा कोणता अधिकार होता? हत्ती आणि त्याला जर्जर करणारा मगर, दोघांनाही काही न विचारता त्यांचा उद्धार केला. तुकाराम महाराज म्हणतात, खूप कष्ट सोसले म्हणून कानोपात्रा गणिकेचा उद्धार केला, मग माझे कष्ट तिच्याहून कमी आहेत का? 3226. गुन्हा आला विटेवरी, पितांबरधारी सुंदर जो. डोळे कान त्याच्या ठाई, मन पायी राहो हे. निवारोनी जाय माया, ऐसी छाया जयाची. तुका म्हणे समध्यान, ते हे चरण सुकुमार. 3226. निर्गुण स्वरूपात असलेला देव सगुण रूपात धारण करून पितांबर नेसून सुंदर मूर्ती रूपात तो अवतीर्ण झाला. आता माझे डोळे, कान, नाक आणि मनही त्याच्या चरणी राहो. त्याची कृपेची छाया भक्तजनांच्या माया मोहाचे निवारण करते. तुकाराम महाराज म्हणतात, या सगुण सुंदर मूर्तीचे ध्यान सम आहे आणि चरण सुकुमार आहे. 3227. रंगी रंगे नारायण, उभा करीतो कीर्तन. हाती घेऊन या विना, कंठी राहे नारायणा. देखिली से मूर्ती, माझ्या हृदयाची विश्रांती. तुका म्हणे देवा, देई कीर्तनाचा हेवा. 3227. नारायणा, उभे राहून तुझे कीर्तन करण्यात मी रंगून गेलो. हातात विणा घेऊन मी गुणगान करत आहे, तेव्हा तू माझ्या कंठात येऊन बैस. तुझी मूर्ती पाहिली अन माझे हृदय विश्राम पावले. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मनाला तुझ्या कीर्तनाचा छंद लागू दे. 3228. तुझा भरवसा आम्हा, फार होता पुरुषोत्तमा. भवसागर संकटी, तरशील जगजेठी. नाम आदित्याचे झाड, त्याचा न पडे उजेड. श्रीलंगिनीचे सोने, त्यासी गान ठेवी कोण. नामासारखी करणी, कोठे नाही त्रिभुवनी. तुका म्हणे देवा, ब्रीद सोडोनी या ठेवा. 3228. देवा पुरुषोत्तमा, आम्हाला तुझा फार विश्वास होता की जगजेठी तू मला भवसागरातून तरुण नेशील, पण कसले काय. अर्कवृक्ष, रुईचे झाड, त्याला सूर्याचे झाड म्हणतात, पण त्याचा कधी प्रकाश पडला नाही. सीमोल्लंघनाच्या दिवशी आट्याच्या पानाला सोने म्हणतात, पण ते कोणी सोने म्हणून गहाण ठेवीत नाही. देवाचे नाम घेण्यासाठी प्रभावी साधन त्रिभुवनात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही पतित पावन कृपानिधी दीनानाथ ही बिरुदे धारण केली आहेत, त्याप्रमाणे तुमची कारणी नसल्याने ही ब्रिदे सोडून द्या. 3229. विद्या अल्प परिगर्भ शिरोमणी, मज होनी ज्ञानी कोण आहे. अंगी भरला ताठा, कोणा ते मानिना. साधूची छळना सोये करी, साधूचे देहाचा मानी जो विटाळ. त्रिलोकी चांडाळ तोची एक, संतांची जो निंदा करी मुखे जपे.
खतेला सकळ पापे तोची एक, तुका म्हणे ऐसे मावेचे मैंद, त्यापाशी गोविंद नाही नाही. 3229. काही लोकांजवळ ज्ञान अल्प असते पण गर्व पराकाष्ठेचा असतो. माझ्यासारखा विद्वान अन्य कोणी नाही असा त्याचा समज असतो. अंगात गर्वाचा ताटा भरलेला, कोणाला मानत नाही आणि स्वतः साधू सज्जनांचा छळ करतो. तो साधूच्या सहवासात त्याला विटाळ वाटतो. तो खरोखर साऱ्या त्रैलोकात एकमेव चांडाळ आहे. साधू वचनांची निंदा करतो, त्याचा उपहास करतो, तो असंख्य पापाचा सागर असतो. तुकाराम महाराज म्हणतात, असे बुद्धिमंद दांभिक असतात, त्यांच्याजवळ भगवंत राहत नाही. 3230. बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी, देखितांची चिंधी मन धावे. व्याभिचार्यापाशी बैसता क्षणभरी, देखतांची नारी मन धावे. परपंचाचा छंद टाकोनिया गोवा, धरावे केशवा हृदयांत. सांडोनिया देई संसाराची बेडी, कीर्तनाची गोडी धरावी गा. तुका म्हणे तुला सांगतो मी एक, रुमी नायक मुखी गावा. 3230. चोरीच्या सहवासात चोरी करावी अशी बुद्धी होते, म्हणून दुसऱ्याची चिंधी असली तरी घ्यावी अशी इच्छा होते. स्त्रीलोभी माणसासोबत बसले की एखादी नारी चालली की तिच्या सहवासासाठी मन धावते. यासाठी परपंचाचा नाद सोडावा, त्याची आवड दूर सारावी, अंतरात केशवाच्या स्वरूपाचे ध्यान करावे, संसार बंधन तोडून टाकावे, श्रीहरी कीर्तनाची आवड धरावी. तुकाराम महाराज म्हणतात, हे साधका, तुला मी सांगतो, रुक्मिणीचा नायक पांडुरंगाचे गुण गात राहा, त्याचेच नामस्मरण करावे. 3231. परिसे गे सुनेबाई, नको वेंचू दूध दही. आवा चालली पंढरपुरा, वेसी पासुनी आली घरा. एके गोष्टी सादर बाळे, करी जतन फुटके पाळे. माझे हातीचा कलवडू, मज वाचूनी नको फोडू. वटवट क्षिरींचे लिंपन, नको फोडू मज वाचून. उखळ मुसळ जाते, माझे मन गुंतले तेथे. भिक्षुका आल्या घरा, सांग गेली पंढरपुरा. बक्षी मपित अहारू, नको फारसी वरू सारू. सुन म्हणे बहुतनिके, तुम्ही यात्रेसी जावे सुखे. सासूबाई स्वहित जोडा, सर्व मागील आशा सोडा. सुनमुखीचे वचन कानी, एकोणी सासू विवंची म्हणी. सवतीचे चाळे खोटे, म्या जावेसे इला वाटे. आता कासया यात्रे जाऊ, काय जाऊनी तेथे पाहू. मुलेले करे घरदार, माझे येथेची पंढरपूर. तुका म्हणे ऐसे जन, गोवियले माये करून. 3231. अग सुनबाई, माझे जरा एक, दूध दही वाया घालवू नकोस. अशी निर्वानिरव करून सासू पंढरपूरला चालली, पण गावाच्या वेशीपासून माघारी आली. सुनेला म्हणाली, माझे सांगणे लक्षपूर्वक ऐक, माझ्या संसारातले फुटके पाळे सांभाळून ठेव. मी लिंपून ठेवलेल्या गोऱ्याचा कलवड मी आल्याशिवाय फोडू नको. खिरीसाठी भांड्यात काढलेल्या शेवया माझ्यासाठी शिवाय उघडू नकोस. हे उखळ मुसळ जाते, यातच माझे मन गुंतले आहे. भिक्षुक जोशी भिक्षा मागायला आला तर माझ्या सासूबाई पंढरपूरला गेल्या असे सांग. तू थोडे जेवत जा, जास्त खर्च करू नकोस. सून म्हणते, मी सर्व नीटनेटके करीन, तुम्ही सुखाने पंढरपूर यात्रेला जा. सासूबाई, तुम्ही तुमचे पारमार्थिक कल्याण करून घ्या, मागच्या आशा सोडून द्या. सुनेचे बोलणे ऐकून सासूच्या मनात विचार आला, या सुनेचे वागणे सवतीप्रमाणे घातकी आहे. मी यात्रेला जावे, तिकडेच मरावे असे हिला वाटते. आता मी पंढरपूरला कशाला जाऊ? तेथे जाऊन काय पाहू? इथे माझे घरदार लेकरे आहेत, हेच माझे पंढरपूर. तुकाराम महाराज म्हणतात, या उदाहरणावरून जग मायेने मोहित झाले आहे असे वाटते. 3232. पतिव्रतेची कीर्ती वाखानिता, सिंदळीच्या माथा तिडीक उठे. आमुचे तोस आहे सहज बोलणे, नाही विचारून केले कोणी. अंगे उने बैसे त्याच्या टाळ्यांत, तेने ठिणग्या बहुत गाळीत असे. तुका म्हणे आम्ही काय करणे त्यासी, धका खवंदासी लागतसे. 3232. पतिव्रतेच्या गुणांचा गौरव केला जातो, त्यामुळे व्याभिचारी स्त्रीला सहन होत नाही, तिचे डोके फिरते. आमचे हे सहज बोल आहेत, कोणाला दुखवावे या उद्देशाने आम्ही जाणीवपूर्वक बोलत नाही. ज्याच्या अंगी दुर्गुण आहेत त्याच्या मस्तकावर आमचे बोल आघात करणार आणि डोक्यात ठिणग्या उडणारच. तुकाराम महाराज म्हणतात, त्याला आम्ही काय करणार? जखम झालेल्या जागी धक्का लागला की वेदना होणार. 3233. आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा.
आवडी आवडी कलेवरा कलेवरी वरिले अंतरी ताळा पडे अपूर्व दर्शन माते पुत्रा भेटी रडे मागे तुटी हर्षयोगे तुका म्हणे एके कळते दुसरे बरियाने बरे आहाचे आहाच 3233 देव सगुण साकार आहे असे वाणीने जनात बोलावे पण तो केवळ सगुण नाही तर खरा निर्गुण निराकार आहे असा अनुभव मनास द्यावा देहाला देहाची आवड बरोबरची असणारी अंतरात जाणवली की देह सत्यत्व नाहीसे होते बऱ्याच दिवसांनी माय लेकराच्या भेटीचा क्षण आल्यावर त्याचे अपूर्व दर्शन असते पूर्वी ताटातुटीच्या दुःखाने अश्रू आले आता भेटीच्या योगाने आनंद झाला पण हे अश्रू आनंदाचे आहेत तुकाराम महाराज म्हणतात एकातून दुसरे कळते चांगल्याने बरे खोट्याने खोटे कळते 3234 हेची माझे चित्ती राहू आता भाव प्रीती विठ्ठल सुसुप्ती जागृती स्वप्नांसी आनिक नाही मागणे राज्य चाड संपत्ती धने जीवे सुखतेने घेता देही नाम तुझे तुझे रूप सर्वांठाई देखे ऐसे प्रेम देई ठेवावा पायी अनुभव चित्ताचा जन्म मरणाचा बाध समूळुनी तुटो कंद लागो हाची छंद हरी गोविंद वाचेसी काया पालटे दर्शने अवघे कोंदाटे चैतन्य जीव शिव खंडन होय तरे चिंतिता तुका म्हणे याची भावे आम्ही धालो तुझ्या नावे सुखे होत जन्मे भलते याती भलतैसे 3234 विठ्ठल त्याच्या प्रीतिभावाने स्वप्नी जागृती सुषुप्ती माझ्या चित्तात राहावी त्याचा अनुभव यावा हेच मला पाहिजे विठ्ठला राज्य संपत्ती सत्ता याची मला आवड नाही पण तुझे नाम घेताना जिभेला सुख होते देहात सर्व अवयवांना सुख होते त्या नामाची गोडी मला दे विठ्ठला तुझे रूप मी सर्वांठाई पाहिल असे तुझे प्रेम मला दे तुझे पायी चित्त स्थिरावले असा अनुभव मला दे जन्म मरणाची बाधा नष्ट करणारा हरी गोविंद नामाचा छंद माझ्या वाणीला लागू दे विठ्ठला तुझ्या दर्शनाने माझी काया पालटते अवघे चैतन्य सर्वत्र भरून राहिले असे वाटते जीव शिवाचे द्वैत खंडन होते चिंतनाने भक्त तरुण जातात तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठला हाच भाव मनी दृढ करून तुझ्या नामस्मरणाने तृप्त झालो आता कोणताही जन्म कोणत्याही जातीत मिळो मुखी तुझे नाम अखंड राहो 3235 मौन का धरिले विश्वाच्या जीवना उत्तर वचना देई माझ्या तू माझे संचित तुची पूर्वपुण्य तू माझे प्राचीन पांडुरंगा तू माझे सत्कर्म तू माझा स्वधर्म तुची नित्यनेम नारायणा कृपा वचनाची वाट पाहतसे करुणा ओरसे बोला काही तुका म्हणे प्रेमळाच्या प्रियोत्तमा बोला सर्वोत्तमा मज सवे 3235 हे विश्वाच्या जीवना पंढरीनाथा तुम्ही मौन का धरले माझ्या प्रश्नाला उत्तर द्या पांडुरंगा तू माझे संचित पूर्व पुण्य प्राचीन तूच आहेस विठ्ठला तुझे माझे सातकर्म स्वधर्म नित्यनेम आहेस नारायणा म्हणून मी तुझ्या कृपा वचनाची प्रतीक्षा करीत आहे माझी दया येऊन तू माझ्याशी काहीतरी बोल तुकाराम महाराज म्हणतात जीवाच्या प्रियोत्तमा अगा प्रेमळा सर्वोत्तमा माझ्याशी 4 शब्द तरी बोल 3236 काय करू आता धरोनिया भिड निशंक हे तोंड वाजविले नवे जगी कोणी मुखियाचा जाण सार्थक लाजून नवे हित आले उत्तर बोली स्वामी सवे धीट नीट जिवे होऊन या तुका म्हणे मना समर्थासी गांठी गालावी हे मांडी थापटोनी 3236 देवा मी तुझ्याशी बोलताना भीड कशाला धरू मनातील शंका बाजूला सारून तोंड वाजवितो या जगात मुक्याचा कोणी वाली नाही दुसऱ्याजवळ बोलले नाही तर हित कसे साधणार म्हणूनच स्वामी समोर धीटपणे नीट उभा राहून मनात आले ते बोलतो तुकाराम महाराज म्हणतात समर्थाशी झुंज द्यायची असेल तर मांडी थोपटून शौर्याने सामोरे जावे 3237 व्रतारासी भार्या बोले गुजगोष्टी मज एसी कष्टी नाही तुझी अखंड तुमचे धंद्यावरी मन माझे तो हेळ न करती सर्व जोडी तसा तुम्ही खाती एर चोरे माझी तव पोरे हळहळती तुमची व्याली माझे डाई हो पेटली सदा दुष्ट बोली सोसवेना दुष्टवृत्त नंदुली सदा द्वेष करी नांदो मी संसारी कोण्या सुखे भावाधीर ना काही धडहान बोले नांदो कोणा खाले कैसी आता
माझ्या अंगसंगे तुम्हासी विश्रांती, मग धडगती नाही तुमची. ठाकते ठुमकते जीवमुठी धरुनी, परी तुम्ही अजूनी न धरा लाज. वेगळे निघता संसार करीन, नाही तरी प्राण देते आता. तुका म्हणे झाला कामाचा अंकित, सांगे मनोगत तैसा वर्ते. 3227. रात्री एकांतात एक पत्नी आपल्या पतीशी गुजगोष्टी करताना म्हणते, माझ्यासारखी दुःखी कष्टी कोणीही नसेल. तुमचे सर्व लक्ष फक्त धंद्यावर, घरातील सर्वजण माझ्याकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही दिवसभर कष्ट करता, पण घरातले दुसरे आळशी चोर पोटभर खातात आणि माझी पोरे उपाशी तळमळतात. तुम्हाला जन्म देणारी आई माझा सतत द्वेष करते, सदा न कदा टोचून बोलते. मला ते सहन होत नाही. माझी नणंद तर भांडखोर आहे. मी या संसारात कशी वागू? तुमचे भाऊ माझे धीर माझ्याशी सरळपणाने बोलत नाही, जावा माझ्याशी नीट वागत नाही. मी कोणाच्या हाताखाली का नांदू? माझ्या अंगासंगाने तुम्हाला विश्रांती मिळते, पण अशा घरातील त्रासाने मी मेले तर तुम्ही काय कराल? तुमची काय धडगत नाही? तुम्ही प्रसन्न चित्त राहावे म्हणून थोडी नटते, पण जीव मुठीत धरून राहते. माझे किती हाल होतात, पण तुम्हाला त्याबद्दल लाज नाही. आता तुम्हाला निर्वाणीचे सांगते की सासऱ्यापासून वेगळा संसार मांडला तर राहीन, नाही तर आता प्राणत्याग करते. तुकाराम महाराज म्हणतात, बायकोचे बोलणे ऐकून नवरा काम वासनेचा गुलाम झाला आणि बायकोच्या मनोगताप्रमाणे वागेन असे म्हणू लागला. 3238. कामाचा अंकित कांतेचे प्रार्थित, तू का हो दुश्चिंत निरंतर. माझी माय बापे बंधू हो बहिणी, तूच करीती सीन त्यागीन मी. त्यांचे जरी तोंड पायेन मागुता, तरी मजा हत्या घडो तुझी. सकाळी उठून वेगळा निघेन, वाहतो तुझी आन निश्चयेसी. वेगळे निघता घडीन दोरे चुडा, तूज तव माझा जोडा जन्माचा की. ताई तसा कळी गळाची दुलडी, बाजू बंद जोडी हातसर. वेणीचे जे नग सर्वही करीन, नको धरू सीन मनी काही. नेसावया साडी सेलारी चुनडी, अंगीची कांचोळी जाळिया फुले. तुका म्हणे केला रांडेने गाढव, मनासवे धाव घेतलीसे. 3238. कामांध नवरा आपल्या बायकोची प्रार्थना करीत म्हणाला, तू अशी सतत दुःखी कष्टी उदास का राहतेस? माझे मायबाप बहीण भाऊ तुला त्रास देत असतील तर मी त्यांचा आत्ता त्याग करीन. एवढेच नाही तर त्यांचे तोंड पुन्हा तोंडही पाहणार नाही. पाहिले तर तुझी हत्या केल्याचे पाप मला लागेल. आता पक्का निश्चय करतो की सकाळी उठून आधी वेगळा होतो. भला तुझी शपथ आहे, वेगळेच होताच तुला सोन्याचे सर्व अलंकार घडवीन, कारण तुझी माझी जन्मभराची जोडी आहे. तुला ताईत गळ्यातील चोप दोपदरी साखळी करीन. दंडात घालायची बाजूबंदाची जोडी, हातात गजरा असे दागिने करून तू काळजी करू नकोस. तुला नेसायला सेलारी साडी चुनडी, अंगातील काचोळी जाळ्या फुले सर्व करीन. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे आपल्या पतीला तिने मनुष्य देहातच गाढव केला. तो तिच्या सांगण्याप्रमाणे वागू लागला. 3239. उजळिता उजळे दीपकाची वाती, स्वयंबते ज्योती हिर्या अंगी. एकी महाकष्टे मिळविले धन, एकासी जतन दैव योगे. परिमळे कळे चंदनाचे चिन्ह, निवडी ते भिन्न गाढवतो. तुका म्हणे जया अंगी नाम ठसा, तो ते सहस्रा वंद्य होय. 3239. दिव्याची वात प्रज्वलित केली तर पेटते, परंतु हिऱ्याच्या अंगी हीच ज्योती अंगभूत आहे. धनप्राप्तीसाठी एखाद्याला अविरत कष्ट करावे लागते, तर एखाद्याला दैवयोगाने पिताचे धन दौलत सहज मिळते. अंगीच्या स्वयंभू सुगंधाने चंदनाची ओळख होते. चंदन आणि सुगंध याच्यामध्ये भेद पाहतो तो गाढव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जो हरिनाम घेतो तो वंद्य होतो, भवसागर तरुण जातो, इतरांनाही तारतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.